श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जराही वेळ न दवडता आज मी तुम्हाला नाशिकच्या स्वामी सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे. ताई म्हणतात, स्वर्गतुल्य परमपवित्र असलेल्या भारतभूमीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सर्व पवित्र नद्यांच्या तीर्थात स्नान करावे आणि भारतभर विखुरलेल्या तीर्थक्षेत्रांतील विश्वनियंता परमेश्वराच्या विविध रूपांचे दर्शन घ्यावे असे अगदी लहान वयात असतानाचे माझे नियोजन होते. प्रापंचिक जीवनातील आर्थिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर तीर्थयात्रेला सुरुवात केली. ती भगवान कैलासपतीचे निवासस्थान सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या सिद्ध योगाची तपोभूमी आणि भारत मातेचा मुकुट असलेल्या हिमालयातील हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ इत्यादी परमपवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन झाल्यावर कैलास मानसरोवराची यात्रा निश्चित केली. हिमालयातील सर्वच तीर्थक्षेत्रे दुर्गम आहेत, परंतु कैलास मानसरोवर तुलनात्मकदृष्ट्या सर्वात अधिक उंचावर असल्यामुळे सगळ्यात अवघड व कठीण अशी यात्रा आहे. प्रवास दूरचा, वाट सतत चढण घेणारी, वळणावळणांची, ड्रायव्हर रस्ता केव्हा चुकेल व कुठे भरकटेल याची खात्री नाही, निसर्गाचा भरवसा नाही, सतत बदलणारे हवामान, कधी मुसळधार पाऊस, कधी बर्फाचा वर्षाव, तर कधी वेगाने वाहणारे वारे. आमच्या बॅचच्या अगोदर गेलेली व काठमांडूला नियोजित हॉटेलमध्ये परत आलेल्या बॅचमधील प्रवाशांनी सांगितले, त्यांना कैलास पर्वताचे दर्शन झाले नाही. मानसरोवराचे स्नान तर नाहीच, परंतु ते सरोवर पाहताही आले नाही. तेथील निसर्ग, आकाश, पर्वतराजही काहीही पाहता आले नाही, कारण सतत होणारा बर्फवर्षाव. प्रवास करीत असताना जसजसे उंच जावे तसतसे प्राणवायूच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्तदाबावर परिणाम होतो. काहींना चक्कर येतात, काहींना उलट्या होतात, तर काहींच्या नाकातून, कानातून किंवा डोळ्यांतून बारीक रक्तवाहिन्या फुटून रक्त येऊ लागते. अर्थात असा त्रास फार थोड्या यात्रेकरूंना होतो. मला मात्र 3-4 दिवस नाकातून थोडे थोडे रक्त येणे या पलीकडे विशेष कोणताही त्रास झाला नाही. अर्थात श्री सद्गुरू मोरेदादांचीच कृपादृष्टी. प्रवासात सद्गुरू मोरेदादांच्या चरित्राचे म्हणजे गुरु गीतेचे रोज एक पारायण व जप चालू होता. या सेवेमुळे कठीण आणि खडतर प्रवास संपून कैलासाच्या पायथ्याशी आणि मानसरोवराच्या किनाऱ्यावर ज्येष्ठ शुक्ल 14 म्हणजेच शिवरात्रीला सहप्रवाशांच्या सोबत सुखरूप येऊन पोहोचले. ज्येष्ठ शुक्ल 14, ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा आणि ज्येष्ठ व प्रतिपदा असे 3 दिवस कैलासाच्या पायथ्याशी व मानसरोवराच्या किनाऱ्यावर होतो. कैलास पर्वताचे व मानसरोवराचे महात्म्य, तेथील निसर्ग व निसर्गातील चमत्कार इत्यादीचे अद्भुत वर्णन करीत नाही, कारण तेथे आलेला दैवी अनुभव लिहिण्याचा प्रधान उद्देश आहे. सन 1981 मधील अधिक मासात सद्गुरू तीर्थरूप मातोश्री तीर्थरूप ताईसाहेब, सद्गुरू मोरेदादांच्या धर्मपत्नी आणि स्वतः सद्गुरू मोरेदादा 300 सेवेकरांसह दत्तक्षेत्रे, कोल्हापूर, पंढरपूर, जेजुरी इत्यादी क्षेत्राची आनंद यात्रा आयोजित केली होती. या आनंद यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य मलाही लाभले. परत आल्यानंतर 10-15 दिवसांनी सद्गुरू मोरेदादांना वयोवृद्ध 3 ज्येष्ठ सेवेकरांच्या बरोबर गप्पा मारत असताना पाहिले. मीही तेथे होते. मोरेदादा म्हणाले, अक्कलकोट येथे गेलो असताना वटवृक्षाखाली, वटवृक्ष मंदिरात, समाधी मंदिरात कुठेही परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले नाही. महाराजांच्या ऐवजी सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांचे दर्शन झाले. या अनुभूतीतून महाराजांना असे सुचवायचे आहे की तुझे सद्गुरू आणि मी एकच आहे. अक्कलकोटला दर्शनासाठी येण्याची आवश्यकता नाही.
सर्व संत महात्म्यांनी योग्यांनी सांगितले आहे की गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आहे, साक्षात परब्रह्म आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. अक्कलकोट येथे परब्रह्म स्वामी महाराजांनी सद्गुरू मोरेदादांना यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. मानसरोवरावर पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सामान ठेवून सरोवरात स्नान आटोपून कैलासाच्या दर्शनाला निघालो. कैलास पर्वताच्या पायथ्याशी यमदरबार नावाचे स्थान आहे. त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार बांधलेले आहे. त्या प्रवेशद्वारातून पलीकडे जाऊन कैलास पर्वताच्या शिखराचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. कैलास पर्वताला परिक्रमा करणारे येथूनच परिक्रमेला सुरुवात करतात. आमच्या बॅचमधील कुणालाही परिक्रमा करावयाची नव्हती, फक्त दर्शन घ्यायचे होते. यमदरबाराच्या प्रवेशद्वाराला वंदन करून आत प्रवेश केला. कैलास पर्वताच्या शिखराकडे पाहून भगवान कैलासपतींना दर्शन द्यावे म्हणून प्रार्थना करू लागले. प्रार्थना सफल झाली. काही क्षणातच कैलासाच्या शिखरावर दर्शन झाले ते सद्गुरू मोरेदादांचे. सद्गुरू मोरेदादांनी आपला डावा पाय मांडी घालावी तसा मुडपला होता. उजवा पाय खाली सोडलेला होता. सद्गुरू मोरेदादांच्या उजव्या पायाजवळ परमपूज्य गुरुमाऊली उभ्या होत्या. सद्गुरू मोरेदादांनी आपली दृष्टी माझ्याकडे रोखलेली होती हे दूर अंतरावरूनही स्पष्ट जाणवत होते. सद्गुरू मोरेदादांचे आणि परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन डोळ्यांची पापणी न हलवता डोळे भरून घेत होते. ते दिव्य दर्शन डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असताना सद्गुरू परमपूज्य मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊली अंतर्धान पावले व त्याच ठिकाणी भव्य दिव्य असे शिवलिंग दिसू लागले. त्या क्षणी सद्गुरू मोरेदादांनी सांगितलेला अक्कलकोट येथे त्यांना स्वतः महाराजांच्या ऐवजी परमपूज्य पिठले महाराजांच्या दर्शनाचा प्रसंग आठवला. क्षणार्धात मनात विचार तरंग उमटले. जणू भगवान शिव मला म्हणत आहे, तुझे सद्गुरू म्हणजे मीच आहे. तुझ्या हृदय सिंहासनावर सद्गुरूंच्या रूपात मीच विराजमान असताना एवढ्या दूर कैलास पर्वतावर कशाला आलीस? एवढे माझे महाभाग्य. साक्षात परब्रह्म स्वरूप असलेले सद्गुरू मला लाभले. माझ्या सद्गुरूंनी मला केवळ अनुग्रह देऊन उपकृत केले नाही, तर आता या क्षणापर्यंत माझी पाठराखण करीत आहेत. माझा योगक्षेम चालवित आहेत. क्षणाक्षणाला मार्गदर्शन करणारे माझे सद्गुरू मोरेदादा आपले लेकरू मूळ चैतन्यात शिवस्वरूपात विलीन होईपर्यंत मार्गदर्शन करीत राहणार आहेत, याविषयी मला दृढ आत्मविश्वास आहे. कितीतरी वेळा सद्गुरू मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली व भगवान कैलासपती यांच्या दिव्य दर्शन सोहळा डोळ्यापुढे तरळू लागतो. अंतर्मनातून भक्ती रस ओथंबू लागतो आणि नकळत हृदयस्थ सद्गुरू मोरेदादांच्या चरण कमलाचा अभिषेक केला जातो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा हा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.